सकाळीच आम्ही नारायणपेठ असेल, कालकाचा परिसर असेल, कोंडव्याचा परिसर असेल, या उत्सवाच्या मी समस्त मुस्लिम शुभेच्छा देतो. सर्वप्रथम या समस्त मुस्लिमांना म्हणजे जे सय्यदनगर कोंडवेचे आहे, जे हडपसरचे जे आहे, जे पुण्याचे आहेत, जे महाराष्ट्राचे मुस्लिम बांधव आहेत, त्यांचं मला खूप अभिनंदन करतो. कारण असं आहे की जी नालायक मंडळी, राजकीय मंडळी सातत्याने हिंदू मुसलमान भांडणं लावून मतदान घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या तोंडात मारलेली एक चपराक आहे की मुसलमान किती मोठ्या मनाचा असू शकतो. मागच्या वर्षीसुद्धा असाच प्रसंग घडला, त्यासुद्धा मुसलमान समाजाने मोठ्या नका मनाने नका या ठिकाणी आपल्या या संदर्भात सहकार्य दाखवलं. यावेळेस सुद्धा 17 तारखेला गणेश विसर्जन होतं, 16 तारखेला गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर हा ईद उल अजहाचा सण आला. त्या दिवशी ह्या मिरवणुका निघतात, म्हणजे इतके वर्ष पारंपरिक जे काही मिरवणूक आहेत त्याच दिवशी निघतात. पण गणेश उत्सवामध्ये आपला हा सण आला, आपल्या मिरवणुकांमुळं या ठिकाणी गणेश मंडळांना अडचण नको एवढं उदार मन ठेवून समस्त मुस्लिम बांधवांनी या मिरवणुका 5 दिवस पुढे ढकलल्या. आपला एखादा उत्सव दुसऱ्या धर्माला अडचणीचं नको म्हणून 5 दिवस ढकलण्याचं जे औदारी आहे किंवा मोठं मन जे मुस्लिम बांधवांनी दाखवलं, याच्याबद्दल त्यांना मी मनापासून कौतुक करतो आणि ठिकाणी आभारी मानतो. या सणाच्या निमित्ताने जे बांधव सहभागी झाले त्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना इथून पुढच्या काळामध्ये कुठलेही राजकीय पक्ष हिंदू मुसलमानांची भांडणं लावायला आले तरी त्यांच्या दबावाला बळी न पडता हा देश जो 1947 सालापासून त्याच्या अगोदर सुद्धा हिंदू मुसलमान ख्रिश्चन शिखांचा होता किंवा जैन आणि बौद्धांचा होता, तो कालही होता, आजही आहे, उद्या सुद्धा राहील. अशाच प्रकारची सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी जातो. आज सकाळीच आम्ही नारायणपेठ असेल, कालकाचा परिसर असेल, कोंडव्याचा परिसर असेल, या उत्सवाच्या मी समस्त मुस्लिम शुभेच्छा देतो. सर्वप्रथम या समस्त मुस्लिमांना म्हणजे जे सय्यदनगर कोंडवेचे आहे, जे हडपसरचे जे आहे, जे पुण्याचे आहेत, जे महाराष्ट्राचे मुस्लिम बांधव आहेत, त्यांचं मला खूप अभिनंदन करतो. कारण असं आहे की जी नालायक मंडळी, राजकीय मंडळी सातत्याने हिंदू मुसलमान भांडणं लावून मतदान घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या तोंडात मारलेली एक चपराक आहे की मुसलमान किती मोठ्या मनाचा असू शकतो. मागच्या वर्षीसुद्धा असाच प्रसंग घडला, त्यासुद्धा मुसलमान समाजाने मोठ्या नका मनाने नका या ठिकाणी आपल्या या संदर्भात सहकार्य दाखवलं. यावेळेस सुद्धा 17 तारखेला गणेश विसर्जन होतं, 16 तारखेला गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर हा ईद उल अजहाचा सण आला. त्या दिवशी ह्या मिरवणुका निघतात, म्हणजे इतके वर्ष पारंपरिक जे काही मिरवणूक आहेत त्याच दिवशी निघतात. पण गणेश उत्सवामध्ये आपला हा सण आला, आपल्या मिरवणुकांमुळं या ठिकाणी गणेश मंडळांना अडचण नको एवढं उदार मन ठेवून समस्त मुस्लिम बांधवांनी या मिरवणुका 5 दिवस पुढे ढकलल्या. आपला एखादा उत्सव दुसऱ्या धर्माला अडचणीचं नको म्हणून 5 दिवस ढकलण्याचं जे औदारी आहे किंवा मोठं मन जे मुस्लिम बांधवांनी दाखवलं, याच्याबद्दल त्यांना मी मनापासून कौतुक करतो आणि ठिकाणी आभारी मानतो. या सणाच्या निमित्ताने जे बांधव सहभागी झाले त्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना इथून पुढच्या काळामध्ये कुठलेही राजकीय पक्ष हिंदू मुसलमानांची भांडणं लावायला आले तरी त्यांच्या दबावाला बळी न पडता हा देश जो 1947 सालापासून त्याच्या अगोदर सुद्धा हिंदू मुसलमान ख्रिश्चन शिखांचा होता किंवा जैन आणि बौद्धांचा होता, तो कालही होता, आजही आहे, उद्या सुद्धा राहील. अशाच प्रकारची सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी जातो.